नमस्कार मंडळी, आजच्या या विश्लेषणात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका असामान्य कलाकाराबद्दल बोलणार आहोत ज्यांनी इतिहासातील सर्वात वेदनादायी जखमांना अगदी चिरंतन अशा साहित्यिक आणि नाट्य कलाकृतींमध्ये बदलून टाकलं. चला तर मग सुरू करूया. तर आजचा आपला हा प्रवास कसा असणार आहे? आपण भीष्म साहनी यांच्या आयुष्याचे 5 महत्त्वाचे पैलू उलगडणार आहोत. समाजाचा आरसा, त्यांचा एक प्रगतशील शिक्षक म्हणून प्रवास, तमससारखी हृदयद्रावक कलाकृती, त्यांचं रंगभूमीवरचं योगदान आणि शेवटी त्यांचा चिरंतन वारसा. चला थेट विषयाला हात घालूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. समाजाचा आरसा. भीष्म साहनी यांची हीच तर खरी ओळख होती. आता हे वाक्य बघा, केवळ एक लेखक नाही तर समाजाचा आरसा हे खरंच त्यांच्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यांना फक्त कथा नव्हत्या सांगायच्या, तर जगातील वास्तव, मानवी मूल्य आणि सामाजिक समानतेची गरज हुबेहूब समाजासमोर मांडायची होती. थोडक्यात सांगायचं तर समाजाची चांगली आणि वाईट दोन्ही रूपं त्यांना लोकांसमोर आरशासारखी ठेवायची होती. आता आपण त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. एक प्रगतशील शिक्षक म्हणून त्यांनी दिलेलं योगदान. त्यांचा हा प्रवास 1915 मध्ये रावळपिंडीत सुरू झाला. पुढे जाऊन 1975 मध्ये त्यांना तमससाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांना 1998 मध्ये मानाच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आणि शेवटी 2003 मध्ये दिल्लीत त्यांचा हा प्रवास थांबला. हे ऐतिहासिक टप्पे डोळ्यासमोर ठेवले की आपल्याला त्यांच्या आयुष्यातील भावनिक गुंतागुंत आणि त्यांचा संघर्ष अधिक सखोलपणे समजून घेता येतो. पण एक पूर्ण वेळ साहित्यिक होण्यापूर्वी त्यांनी काय केलं, तर त्यांनी आपलं बरंचसं आयुष्य चक्क ज्ञानदानासाठी दिलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते दिल्ली विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि खरं सांगू, हीच ती शैक्षणिक पार्श्वभूमी होती जिने त्यांच्या लेखनातील मानवी स्वभावाचा तो सूक्ष्म अभ्यास पक्का केला. शिवाय साहनी हे प्रगतशील लेखक चळवळीशी म्हणजे प्रोग्रेसिव्ह रायटर्स मूव्हमेंटशी जोडले गेले होते. आता या चळवळीनं नेमकं काय केलं, तर सामाजिक न्यायाची जाणीव तीव्र केली. समाजातील विषमता आणि मानवी संबंधाचं बारकाईने परीक्षण करायला शिकवलं आणि म्हणूनच त्यांच्या साहित्यात आपल्याला सामाजिक आणि राजकीय वास्तवाचं संवेदनशील चित्रण पाहायला मिळतं. याच प्रवासातला त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि गाजलेला टप्पा म्हणजे तमस, एक अत्यंत हृदयद्रावक कलाकृती. तमस ही फक्त एखादी कथा नाही. भारताच्या फाळणीच्या काळात जो भयंकर हिंसाचार झाला, जे आघात झाले, त्यांचं हे अत्यंत वास्तववादी चित्रण होतं. ही नुसती साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी कादंबरी नव्हती, तर पुढे यावर एक टीव्ही मालिकाही आली आणि या कार्यक्रमाने त्यावेळी संपूर्ण देशाला अक्षरशः हादरवून सोडलं होतं. मग यात असं काय होतं, तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, सांप्रदायिक हिंसाचाराचं वास्तव, ते सखोल मानवी दुःख, सर्वव्यापी भीती आणि प्रचंड असहाय्यता हे फक्त साहित्यातले विषय नव्हते. फाळणीच्या त्या काळोखात सामान्य माणसाने जे काही भोगलं त्या अथांग वेदनेचं हे एक जिवंत प्रतिबिंब होतं. साहनी यांच्या लेखणीने या मुख्य वेदनेला जणू एक चिरंतन आवाजच दिला. पण त्यांची कला फक्त लेखणीपुरती मर्यादित नव्हती. आपण वळूया त्यांच्या रंगभूमी आणि अभिनयाच्या प्रवासाकडे. जसं मी मघाशी म्हणालो, त्यांची प्रतिभा फक्त कागदावर थांबली नाही. हनुष आणि कबीरा खडा बाजार में यासारखी त्यांची नाटकं बघा. यातून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर अत्यंत प्रभावी भाष्य केलं आणि एक अभिनेता म्हणून तिथेही कमालीची नैसर्गिकता आणि प्रामाणिकपणा. म्हणजे ते फक्त पडद्यामागं बसून लिहिणारे नव्हते, तर रंगमंचावर उतरून तितक्याच ताकदीने भूमिका जगणारे कलाकार होते. आता हे अभिनयाचं बाळकडू त्यांना कुठून मिळालं असेल, तर त्यामागे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी होती. तुम्हाला माहितीच असेल, त्यांचे भाऊ म्हणजे अत्यंत प्रसिद्ध अभिनेते बलराज साहनी. याच घरातल्या कलात्मक वातावरणामुळे भीष्म साहनी यांना एक अत्यंत प्रेरणादायी आणि सर्जनशील ऊर्जा मिळाली. आणि हे दोन्ही पैलू एकत्र पाहिले की एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे त्यांची कलात्मक निष्ठा. त्यांच्या लेखनाची शैली कशी होती? अत्यंत साधी, पण विचारांची खोली प्रचंड आणि अभिनयाची शैली पूर्णपणे नैसर्गिक आणि तितकीच प्रामाणिक. माध्यम कोणतंही असू द्या, हातात लेखणी असो किंवा रंगमंचावरचा अभिनय, त्यांची कलात्मक अभिव्यक्ती आणि सचोटी कायम अबाधित राहिली. आणि म्हणूनच आता आपण त्यांच्या या निरंतर वारशाबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या या महान योगदानाचीच पावती म्हणजे त्यांना मिळालेले हे सर्वोच्च सन्मान. 1975चा साहित्य अकादमी पुरस्कार, 1981 मध्ये लोटस प्राइज फॉर लिटरेचर आणि 1998 मध्ये भारत सरकारकडून मिळालेला पद्मभूषण पुरस्कार. भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील त्यांचं हे योगदान खरोखरच अफाट आहे. 2003 मध्ये त्यांनी जरी या जगाचा निरोप घेतला असला, तरी त्यांच्या लेखनातून मिळणारी मानवी मूल्ये, सामाजिक समता आणि सहअस्तित्वाचा हा संदेश अगदी शाश्वत आहे. आजही आपल्या सध्याच्या पिढीला समाजातील वास्तव आणि माणसाच्या मनाची गुंतागुंत समजून घ्यायची असेल, तर साहनी यांच्या साहित्याकडे वळावंच लागतं. म्हणूनच जाता जाता
आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचा नक्की विचार करूया. जर साहनी यांचं साहित्य हे भूतकाळाचा आरसा आहे, तर ते आजच्या समाजाच्या वास्तवाबद्दल आपल्याला नेमकं काय सांगतं? आजच्या काळातही सहअस्तित्व आणि सामाजिक न्यायाची आपल्याला तितकीच गरज आहे का? या एका प्रश्नासोबत मी आज तुम्हाला इथेच थांबवतो. या विश्लेषणात माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.